हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण परिसर अभ्यास 2 याचा पहिल्या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. या धड्याचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. तुमच्या इयत्ता 5वीचे इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुम्हाला विचारला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील पहिलं आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. याचं उत्तर आहे इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. पुढे दुसरं आपल्याला रिकामी जागा विचारली आहे, इतिहास केवळ टिंबटिंब आधारित लिहिला जात नाही. याचं उत्तर आहे कल्पनेच्या. बघा, इतिहास लिहित असताना तुम्हाला काहीतरी वाटलं, म्हणजे असं होऊन गेलंय याची तुम्ही कल्पना केली आणि इतिहास लिहिला, असं होत नाही. तर त्यासाठी काही पुरावे लागतात. त्या पुराव्यांची चाचणी होते, त्यानंतर इतिहास लिहिला जातो. कल्पनेच्या आधारे इतिहास लिहिला जात नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी इमॅजिन करणार की असं झालं होतं, असा इतिहास लिहिला जात नाही. प्रश्न दुसरा बघा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिलं आपल्याला विचारलं आहे, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय. याचं उत्तर आपण पाहूया. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून जो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. हे बघा, शास्त्रीय पद्धत म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये सायंटिफिक मेथड म्हणतो. इतिहासातले जे काही पुरावे आपण गोळा केलेले असतात, तर त्यांना वेगवेगळ्या लेवलला चेक केलं जातं की खरंच हा पुरावा इतिहासाप्रमाणे योग्य आहे की नाही. यासाठी काही स्टँडर्ड्स मेथड्स फायनल केलेल्या आहेत. म्हणजे काही पद्धती, त्या सगळ्या पद्धतीने जेव्हा पुरावा तपासला जातो तर त्याला आपण म्हणतो शास्त्रीय पद्धत. त्यावरूनच ठरवलं जातं की हा जो पुरावा आहे तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे. याचं उत्तर बघा, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते त्याआधी ती कृती झालेली पाहिजे असते. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या टेस्टमध्ये चांगले मार्क्स हवे असतील तर त्याआधी तुम्ही चांगला अभ्यास केलेला पाहिजे. इथे आपल्याला प्रश्न विचारला होता की स्वातंत्र्यप्राप्ती, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे तो कुठल्या कृतीचा परिणाम आहे, म्हणजे काय केल्यामुळे झालं आहे. तर स्वातंत्र्यप्राप्तीची घटना जी आहे ती आपल्याला का मिळाली, कारण स्वातंत्र्याचा लढा दिला होता. स्वातंत्र्य लढा या कृतीमुळेच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते. याचं उत्तर बघा, इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. आता बघा, इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय, भूतकाळात ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांचा तो अभ्यास असतो. म्हणजे मागील अनुभव आपण अभ्यासत असतो. जसं एखादं काम करताना सुद्धा तुम्ही जर अगोदर काही गोष्टी झालेल्या आहेत, काही चुका झाल्या आहेत, त्या परत करतो का आपण, नाही करत. कारण ती गोष्ट करण्याचा तुमच्याकडे मागील अनुभव असतो. तर इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला ते मागील अनुभव आधीच माहिती होतात. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, इष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी काय, त्या आपल्याला आधीच कळतात. त्याचप्रमाणे अनिष्ट काय, म्हणजे कुठल्या गोष्टी आपण करायला नको, हे इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला कळत असतं. इष्ट म्हणजे चांगलं काय आणि